घरात माणूस वाढलं की खर्च बी वाढतोच ना. नग नग अरे जसा माझा विक्या तसा तू हाय ना. आता लेकराच्या खाण्यापिण्याचे काय पैसे काढत बसू का? तेव्हा ठेवते पैसे. जा आंघोळ करून ये, मी नाश्ता बनवते. आई ऐका ना प्लीज. अरे बाबा जा म्हणते ना. आता आईचं ऐकायचं नाही तुला? हा येड. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. फोन का बंद आहे याचा? काय राहत? अरे मोबाईल बंद झाला ना. चार्जिंग गेली असेल ना. माझं चार्जर नाही चालणार का? नाही ना. बरं तुला फोन बिन करायचे असतील ना माझ्या फोनवरनं कर. नाही आता चार्जर घेतो मगच करतो फोन. विक्या काल तुला म्हणलं होतं आम्ही सगळे आहोत तुझ्या आयुष्यात. पण तुम्ही काय पाप केलं तर मी आलो तुमच्या आयुष्यात. असं नको म्हणू रे अभ्या. गंमत केली काय? बर आप्पा कसे आहेत? आईच्या आधी आप्पांची चौकशी केली तू. तू बोलशील ते आईला पटल, आई शांत तरी होईल. आपण नाही ऐकून घेत कोणाचं आणि त्यांना काही पटत बी नाही. बरे आहेत ते. आईला फोन कर तू. हा हे काय आता तुझा झाला की लगेच तिलाच करतो. बरं मी बँकेत आता पोचतेच आहे. हा बर सज्जनरावांना नमस्कार सांग. चार्जर दिला ना तुला? म्हणजे तुझं तूच सांग. मी ठेवते फोन. चल बाय. रोज वेळच्या वेळी पाणी मारलं गेलं पाहिजे. हो सर मारतोय दर दिवस पाणी. ते मटेरियल टाकायचं होतं दुसऱ्या साईडवर. काय झालं? आज गाडी येणार. रोजच सांगा तो शिरप्या टाकून घे ना लवकर. आज पाठवून देऊ सर कुठल्या हालत मध्ये. दे बरशी. दादा तू लीडर आहे ना आपला. तुझ्यापासून श्री गणेशा होऊ दे. मग पुढच्या वर्षीपासून आम्ही सगळे कसे भाग घेतो बघ. तुझ्यामुळे इच्छा पूर्ण होणार आमची. त्या दौलतचा माज तूच उतरवू शकतो. एकदा काय तू मैदानात त्याला हरवलं ना तो काय शर्यतीला हुंगत नसतो. मग पुढच्या वेळी शर्यत एकदम भारी होईल. काय दादा? सोनिया अरे शर्यत काही येत जात राहील. व्यायाम चालू ठेवायचा. हो तो नाही चुकवायचा. हा दादा. बर येऊ का? काय आप्पा आलते? हा हा जोडून विनंती केली आभ्याला की नको आपल्याला ती शर्यत फिरत नाही. अभ्या काय म्हणला? काय म्हणला नाही तो, पण आम्हाला असं वाटतं की त्याला पटलं असावं. पाहू तर काय म्हणतो. पण तू बोल एकदा आल्याशी. आपाची पद्धत चुकती पण त्याचा मुद्दा बरोबर असतो. हा बापू पण शेवटी तो अभ्याचा निर्णय असेल. हा पण तरी बी तू एकदा बोल ना आभ्याशी प्लीज. अगं तू बायको आहे त्याची. ऐकल तुझं तो. लय बरं वाटलं मला. पोराच्या जीवापेक्षा माझा मान मोठा नाहीये. त्याने अजून हट्टीपणा करू नये म्हणजे झालं. नाही तर गोष्टी लय वाईट होतील. तुमच्या आमच्या दोघांच्याही हाताबाहेर जातील. नाव काढलेलं असू दे. पेपरमध्ये नाव छापून येऊ नये म्हणजे झालं. शर्यतीची यादी जाहीर. शर्यतीची यादी जाहीर.
शर्यतीची यादी जाहीर घ्या शर्यतीची यादी जाहीर 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 घ्या शर्यतीची यादी जाहीर. लती तू या खोलीत राहायला लागल्या होय आत्याबाई. एवढे चिडले आपणवर. नाही असं काही नाही. मग काय आता कधी बोलणारच नाहीत का काय आपणशी? अवनी राग निवळल्यावर बोलतील ना. तुला आत्याबाईंचा राग माहित नाही ना, ते लय डेंजर आहे. सहजासहजी चिडत नाहीत त्या, आणि एकदा का चिडल्या ना मग काही खैर नाही. मग समोर कोणी का असो, आप्पा असो भाऊजी असो नाहीतर आमचे हे असो, म्हणून तर मी जास्त नादाला लागत नाही बघा आत्याबाई. थांबा. खबरदार एक पाऊल पुढे टाकाल तर गाठ आमच्याची आहे. माग फिरा. यांचे आमचे संबंध संपले. शपथ आहे तुम्हाला आमची. असं समजा की तुम्हाला एकच पोरगा होता. आपण बोलू यावर सर. तू काहीतरी कर लतिका, नाही तर मला काहीतरी करावं लागेल, कळलं? हा? आणि आपणशी बोला बरं. अभ्या डार्लिंग, मागत पडेल तुला. मागत पडेल आत्ताच्या आत्ता इथं तुझे 2 तुकडे करून फेकून दिला ना तर कोणाच्या बापाला कळणार नाही. दौलतराव असं काही करू नका, आमचं अख्खं करिअर बर्बाद होईल. आबासाहेबांच्या सांगण्यावर इथं आलो आम्ही. असं काही नाही करत आहे, फ्रेंड आहे आमचा. कारण मग दोस्त आहे आमचा. अभ्या डार्लिंग म्हणतो आम्ही याला. त्याचा एक चेला आपल्याला नडला होता. कोण रे, काय नाव त्याचं? सुन्या सोन्याची वाटी भरली होती. त्याचं सामान पडेल असेल ना गाडीत. आहे ना लाल चुनरी बांगड्या भिंगड्या. चला आणतो. सॉरी मला माहित नव्हतं. सॉरी, चुकलं मी. ठीक आहे, तो नवीन मॅनेजर तूच ना? हा, तूच काय ते लोकल बँकेला ग्लोबल करणार आहे मी. कर बाबा कर, खूप मोठी कर बँकेला. ही माणसं आहेत ना, ही खूप महत्वाची आहेत. यांच्या चुली कवा बी बंद झाल्या नाही पाहिजे बघ. ही माणसं आहेत ना म्हणून बँक आहे. खूप भरभराट होऊ दे आपल्या बँकेची. माझ्या शुभेच्छा आहे तुम्हाला सगळ्यांना. अक्कासाहेब तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी राहू द्या आमच्या. हा, राहू द्या. हा? नाही, तुमचा आशीर्वाद नेहमी तसा पाठीशी राहू द्या ना. विष्णू. हा सर. बाबा लवकरात लवकर चहा बिस्किटांची सोय कर बाबा. हो सर, लगेच कर. अक्कासाहेब आपण आत बसूयात का? हा, आतमध्ये बसा ना तुम्ही. चालेल. अगं तुझ्या लग्नाच्या वेळेला बापूंचा फोन आला होता ग. बाबा हे आहेत का मिसेस निंबाळकर?
BA भूगोल